पश्चिम बंगालमध्ये निकालानंतर हिंसाचारात 3 जण ठार. मृतांमध्ये 2 भाजप आणि 1 तृणमूल काँग्रेसचा कार्यकर्ता. हिंसाचार करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचे निवडणूक आयोगाचे आदेश. ममता बॅनर्जी यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास नकार. राजभवनात जाणार नाही अशी घोषणा. मात्र घटनात्मकदृष्ट्या उद्या विधानसभेची मुदत संपल्यानंतर आपोआप मुख्यमंत्रीपद जाणार. अभिनेता विजयची विधिमंडळ नेतेपदी निवड. सत्ता स्थापनेसाठी टीव्हीकेची काँग्रेससह छोट्या पक्षांना साथ. उद्या विजय मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता. साई रिसॉर्ट प्रकरणात अनिल परब यांची निर्दोष मुक्तता. खेडच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचा निर्णय. जमीन आणि बांधकाम हे स्वतंत्र घटक म्हणत न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता. केंद्र सरकारकडून ऊसाच्या एफआरपीमध्ये 100 रुपयांची वाढ. आगामी हंगामात उसाला प्रतिटन 3,650 रुपयांचा हमीभाव. प्रतिटन 300 रुपयांची वाढ हवी. राजू शेट्टींची मागणी. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी खुशखबर. आता एमपीएससी तलाठ्यांचीही भरती परीक्षा घेणार. 1700हून अधिक पदांच्या भरतीसाठी तयारी सुरू. पुण्यात 50 वर्षीय व्यक्तीकडून 9 वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न. पर्वती पोलीस ठाण्याबाहेर मोठा जमाव. आरोपी आणि पोलिसांच्या ताब्यात. नाशिकच्या काळाराम मंदिरावर आज 21 फुटांच्या ध्वजस्तंभावर धर्मध्वजाची प्रतिष्ठापना. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित राहणार. इराण विरुद्धचं युद्ध थांबवल्याची अमेरिकेची घोषणा. इराणसोबत आता फक्त अणुविकास कार्यक्रमावर चर्चा. परराष्ट्र मंत्री रुबियोंची माहिती. अमेरिका हॉर्मुझमध्ये ऑपरेशन फ्रीडम चालवणार. आखाती देशातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर मोठी घडामोड. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची चीनच्या दौऱ्यावर. जागतिक पातळीवर चीनचा पाठिंबा मिळवण्याचा इराणचा प्रयत्न.